हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. तर एम1च्या PYQ सिरीजमध्ये आज आपण सॉल्व करतो आहे सिक्वेन्स अँड सिरीजमधला एक क्वेश्चन अशा प्रकारे आहे की टेस्ट द कन्वर्जन्स ऑफ काहीतरी सिरीज दिली आहे. या सिरीजमधली nth टर्म जी दिली आहे ती आहे n²/2⁴n. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय की इथे नो टेस्ट इज स्पेसिफाईड. इथे कुठली टेस्ट सांगितलेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल तुम्ही ते टेस्ट इथे यूज करू शकता. तुम्हाला जी आवडते ती टेस्ट तुम्ही यूज करू शकता. आता क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला गिवन काय त्यावर लक्ष देऊ की आपल्याला गिवन आहे की जी nth टर्म आहे कुठल्याही सिक्वेन्सची ह्या दिलेल्या ती काय n²/2⁴n. ठीक आहे. मग जर मला ही nth टर्म आहे UN याच्या पुढची टर्म मला कळायची असेल ती काय होणार UN+1. nच्या ठिकाणी काय येणार n+1. ही इम्पॉर्टंट आहे. n²+1 नाही होणार, nच्या ठिकाणी n+1 येईल. तर हा nच्या ठिकाणी n+1 वाला मग त्याचा स्क्वेअर केलेला आहे आणि सेम लॉजिक. ठीक आहे. मग आता हे सॉल्व करायसाठी आपण काय यूज करू डीएलम्बर्ट रेशो. सो देअरफॉर टेस्ट करायसाठी आपण यूज करू बाय यूजिंग डीएलम्बर्ट रेशो. आता कोणी म्हणेल का सर हा काय यूज केला. आता सांगितलं की कुठली टेस्ट आपल्याला स्पेसिफाईड नाही म्हणून आपण काय यूज करणार आहे डीएलम्बर्ट रेशो टेस्ट. आणि खूप सिम्पलची टेस्ट आहे. टेस्ट काय म्हणते की एक रेशो घ्यायचा. रेशो तुम्ही कुठलाही घेऊ शकता. लिमिट n→∞. मी समजा घेतला UN+1 डिवायडेड बाय UN चं लिमिट घ्यायचं n→∞. आता त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट करा की लिमिट n→∞. UN ची व्हॅल्यू किती आहे. UN ची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे आपण n+1चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2n+1 आणि टोटल डिवायडेड बाय n² डिवायडेड बाय 2. आता हा रेशो आहे. याला आपण सॉल्व करूया. सिम्पलचं सबस्टिट्यूशन आणि सोल्युशन आहे. बघा लिमिट n→∞. सगळ्यात पहिलं काम आपल्याला माहिती आहे की एखादी जर ठिकाणी रेशोमध्ये वरती एक रेशो खाली एक रेशो असेल तर जी डिवाईडमधली टर्म आहे ती वरती मल्टिप्लायमध्ये जाते है ना. ही जी डिवाईडमधली टर्म आहे 2 ही वरती मल्टिप्लायला गेली. ठीक आहे. तर 2n पाहिजे ॲक्च्युली. सो 2n ही जाणार वरती मल्टिप्लायला आणि बाकी आहे तसंच. सो n+1चा स्क्वेअर लिहू डिवायडेड बाय 2n+1. आता डिवाईडमधली 2n वरती आली आणि हा झाला खाली n². राईट. सिम्पलचं काम आहे. ओके. सो अगेन लिमिट n→∞. सिम्पल करू शकता तुम्ही. बघा मी याला काय लिहू शकतो जर तुम्हाला आठवत असेल की कुठल्याही नंबरला a⁴m असेल आणि सोबत a⁴n असेल तर काय होते पॉवरची ॲडिशन होते m+n. त्याला मी उलटं पण करू शकतो ना असं की जर पॉवरची ॲडिशन असेल त्याला मी सेपरेट करू शकतो मल्टिप्लायमध्ये. जसं उदाहरणार्थ 2 इथे n+1 आहे. याला जर मी सेपरेट करतो म्हटलं तर एक पॉवर nचा गेला 2ला आणि एक 2 तसाच राहिला याचा पॉवर 1. तर मी हे सेपरेशन इथे लिहिणार आहे. का बरं कारण की 2n त्याने कॅन्सल होईल. सो मला मिळालं n+1चा स्क्वेअर हा 2n तसाच आहे आणि हा 2n आणि हा 2 सेपरेट लिहिला आणि सोबत राहिलं तुमचं फक्त n². सिम्पलचं काम आहे. सो बेसिकली 2n आणि 2n कॅन्सल झालं आहे. आता लिमिट सॉल्व करताना एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की इथे तुमच्याकडे आहे लिमिट n→∞. आता कुठल्याही नंबरला जर समजा मी इन्फिनिटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला बेसिकली आन्सर इन्फाईनाईट भेटते. तर आपण सांगू शकत नाही काय झालं आहे. तर पण एक सिम्पलचं लॉजिक काय की जर आपण इन्फायनाईटने डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते ॲप्रॉक्सिमेटली आन्सर 0. म्हणजे मला जो हा n आहे जो इन्फायनाईटकडे चाललेला आहे त्याची व्हॅल्यू कुठे पाहिजे डिवाईडमध्ये. मग जर व्हॅल्यू मला डिवाईडमध्ये पाहिजे असेल तर वरची व्हॅल्यू मोठी आहे. तर मी काय करणार वरून मी n कॉमन काढतो. आता बघा कॉमन काढायची एक टेक्निक आहे. बरेच लोक ते चुकी करतात की कॉमन कसं जर बाहेर निघेल nच बाहेर निघेल n² निघणार नाही. बघा आधी मी ब्रॅकेटमध्येच ठेवतो. इथला n बाहेर काढा. हा n जर बाहेर निघाला तर इथे 1 राहिला. 1 जवळती n होताच नाही तर तो कुठे गेला डिवाईडमध्ये आणि या पूर्ण टर्मचा काय आहे स्क्वेअर आहे आणि डिवायडेड बाय नंतर राहिलं 2n². ठीक आहे. सिम्पल करा एकदा. आता सिम्पल झालं की n→∞. हा nचा पण स्क्वेअर होईल. हा जो टर्म आहे इथे हा स्क्वेअर nला पण लागेल आणि या टर्मला पण लागेल. तर आपण तेच करणार इथे. सो देअरफॉर आपल्याला मिळालं nचा स्क्वेअर आणि हा 1+1/n याचा पण स्क्वेअर झाला आणि टोटल डिवायडेड बाय 2n². हा n² आणि n² कॅन्सल झाला. फायनली आपल्याकडे काय राहिलेलं आहे आपल्याकडे फक्त बाकी राहिला आहे लिमिट n→∞. 1+1/n याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. आता इथे बघा 1/∞ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे
तर जेव्हा 1/∞ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर आपण पुट करू शकतो. सो देअरफॉर बाय सबस्टिट्यूटिंग किंवा बाय पुटिंग, सबस्टिट्यूट जास्त चांगला वर्ड आहे, पुटिंग n टेन्स टू इन्फिनिटी, आपल्याला इक्वेशन बघा काय मिळालं आता की दिस इज इक्वल्स टू लिमिट घेतली आपण, लिमिटची व्हॅल्यू पुट करतो आहे. एकदा लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर लिमिट लिहायची गरज नाही. सो लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर 1 + 1/n ची व्हॅल्यू इन्फानाईट आहे, याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. कुठल्याही नंबरला इन्फानाईटनं जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 0. 0 + 1 झाला 1. सो दिस इज ॲक्च्युली 1चा स्क्वेअर बाय 2. तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली आहे ती व्हॅल्यू अशा प्रकारची आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी u ऑफ n + 1 डिवायडेड बाय u ऑफ n इज इक्वल्स टू 1/2. आणि ही व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे, 1 पेक्षा लहान आहे व्हॅल्यू, देअरफॉर गिवन सिरीज इज कन्वर्जंट. गिवन सिरीज इज कन्वर्जंट. राईट, हे झालं आपलं फायनल आन्सर. आता एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगतो. तर बऱ्याच वेळेस काय होते, आपण रेशो उलटा लिहितो. की जर समजा आपण रेशो असा लिहिला की UN/UN + 1 लिहिला रेशो, पण हा जर 1 पेक्षा छोटा असेल कन्वर्जनसाठी तुम्हाला हा रेशो 1 पेक्षा मोठा दाखवावा लागेल. तर हा रेशो जर 1 पेक्षा मोठा असेल तरी आपली सिरीज काय होते, कन्वर्जन सिरीज होते. राईट, सरळ लिहा किंवा उलटं लिहा, फक्त लक्षात ठेवायचं की सरळ लिहिल्यावर व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी पाहिजे. सरळ म्हणण्याचा अर्थ की पुढची टर्म डिवायडेड बाय आधीची टर्म, तर 1 पेक्षा छोटं पाहिजे. आणि उलटं लिहायचा अर्थ काय की आधीची टर्म डिवायडेड बाय पुढची टर्म ही जर 1 पेक्षा मोठी असेल तर आपली सिरीज काय, कन्वर्जंट आहे. राईट, तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. समजलं असेल लाईक करत चला, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचत चला. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत.